नमस्कार श्रोते हो. दीपक रेगे कथाकथन चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं मनापासून स्वागत. श्रोते हो, आज तुम्ही ऐकणार आहात डॉक्टर रंजन गर्गे यांची कुटुंबकम ही कथा. दिल्लीच्या मिलिटरी हॉस्पिटलमधून कमांडो उमा मल्होत्रा यांना डिस्चार्ज देण्यात आला होता. CRPFच्या कोब्रा बटालियनच्या त्या प्रमुख कमांडो होत्या. फिजिओथेरपी देऊन झाली होती. वॉकर दिला होता. लवकरच प्रोस्थेटिक पाय देखील तयार होऊन येणार होता. दिल्ली ते हिसार असा प्रवास करून खरं तर घरीच जायचं होतं, पण केव्हा एकदा घरी जाऊन पडतोय असं झालं होतं तिला. डॉक्टरांनी तिला पायावर उभे राहून चालू शकशील याची पूर्ण खात्री दिलेली होती. ती धाडसी असली तरी भविष्यात खूप मर्यादा येणार या कल्पनेनं ती नाही म्हटलं तरी थोडी खचली होती. याचं प्रमुख कारण असं होतं की डाव्या कमरेमधून ठराविक अंतरानं उपटणारी जीवघेणी कळ. कंबर, मांडी, पोटरी आणि पायाचा पंजा पार करून थेट बोटाच्या टोकापर्यंत ती कळ पोहोचत होती. 1 मिनिटासाठी प्रचंड वेदना आणि जबरदस्त सणक. ॲम्ब्युलन्समध्ये शेजारीच बसलेल्या संदेशला हे सगळं दिसत होतं, पण उमा ते सगळं निमूटपणे सहन करत होती. संदेश, तिचा नवरा, पंजाबमध्येच IPS अधिकारी होता तो. घरी तर संदेशचे आई वडील आणि उमाचा एकुलता एक 5 वर्षांचा मुलगा दिव्येश हे सगळेच उमा आणि संदेशची आतुरतेनं वाट बघत होते. घरी पोहोचल्यावर सासूबाईंनी उमाला ओवाळलं. दिव्येश तर तिला बिलगलाच. पुन्हा पायात तशीच कळ. दिव्येशला उमानं प्रेमानं जवळ घेतलं, त्याची पप्पी घेतली, लाड केले. दिव्येशला सुद्धा आईशी खूप काही बोलायचं होतं. उमा चेहऱ्यावर उसनं अवसान आणून त्याचं सगळं ऐकत होती. गप्पांना आणि हास्यविनोदाला उधाण आलं होतं, तेवढाच उमाला वेदनांचा विसर पडला होता. जेवण करताना पुन्हा ती कळ उपटलीच. खूप म्हणावंसं वाटत होतं की मी आत्ता जाऊन अंथरुणावर पडते, पण पुन्हा मनावर दगड ठेवला आणि जेवताना विरस नको म्हणून उमा गप्प बसली होती. संदेशच्या नजरेतून मात्र उमाची प्रत्येक हालचाल टिपली जात होती. जो पाय गुडघ्यापासून अस्तित्वातच नव्हता तो दुखतोय बोटापर्यंत. यावर कोणी विश्वास ठेवला नसता. फॅन्टम पेन म्हणजे काय हे इतरांच्या समजण्या पलीकडचं होतं. उमा आणि संदेश यांना सुद्धा डॉक्टरांनी नीट समजावून सांगितल्यावर थोडंफार समजलं होतं. उमा सांगत नव्हती तरी संदेशनं जेवण संपताच तिला तो आपल्या खोलीत घेऊन आला. तिला म्हणाला, हे बघ, आता चांगली रात्रभर शांत पडून राहा बरं. मी तुझे पाय दाबून देतो. पण नाही, तेवढ्यात ती कळ पुन्हा उपटली आणि उमा पुन्हा कळवळली. तिचा वेदनांनी त्रस्त चेहरा बघितला आणि संदेश म्हणाला, पण हे असं कसं शक्य आहे बुवा? कुणाला सांगून सुद्धा खरं वाटणार नाही. वेदना कमी झाल्यामुळे उमा अंथरुणात उठून बसली आणि म्हणाली, माझा सुद्धा पहिल्यांदा विश्वास बसला नव्हता. वाटलं की हे थोड्या वेळापुरतं असेल, करून टाकू आपण सहन. अँप्युटेशन केलं तेव्हा खूप वाईट वाटलं, पण मग स्वतःचं समाधान करून घेतलं की चला पायावर निभावलं. पण आता या वेदना नव्यानं उपटल्या. काहीतरी करायला हवं. आर्मी हॉस्पिटलमधल्या डॉक्टरांनी सांगितल्याप्रमाणे चंदीगडला कुटुंबकम नावाचं आशियातलं सगळ्यात मोठं एक भव्य सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल नुकतंच सुरू झालंय. आपण तिथे या आठवड्याभरात जाऊन येऊ. मी उद्याच डॉक्टरांची सोयीची वेळ मागून घेतो. आता तू शांत झोप बरं. संदेश तिला म्हणाला. झोप लागण्याऐवजी उमाच्या डोळ्यासमोर पुन्हा पुन्हा येत होती ती छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्यात नक्षलवाद्यांशी झालेली चकमक.
74 बटालियनचं मी नेतृत्व करत होते. छत्तीसगडमधल्या बस्तर जिल्ह्याच्या दक्षिण भागात रेड कॉरिडॉर जाहीर झाला होता. 100 CPRF जवान घेऊन मी त्या परिसरात दाखल झाले होते. बऱ्याच मोठ्या संख्येनं माओवादी नक्षली तयारीत असल्याची बातमी मिळालेली होती. आमच्याबरोबर 2 स्फोटक विरोधी वाहनं म्हणजे अँटी माइन व्हेकल्स होती. त्यात माझे 6 सहकारी आणि मी असे आम्ही या मोहिमेला मार्गदर्शन करत होतो. अचानक 300 नक्षलींनी घनदाट जंगलात आमच्या जवानांवर सर्व बाजूनं घेरून खूप निर्घृण असा हल्ला चढवला. त्यांच्या अंबुशमध्ये आमचे जवान अडकलेले होते. दबा धरून केलेला हा हल्ला इतका आकस्मिक होता की त्यात 76 जवान मारले गेले होते, 10 जवान जखमी अवस्थेत होते आणि त्यातून वाचलेले जवान मोठ्या शिताफीनं जखमी जवानांना अंबुशमधून बाहेर काढायचा प्रयत्न करत होते. दोन्ही बाजूनी गोळीबार चालू होता. गोळीबार संध्याकाळी बंद झाला असला तरी रात्र वैऱ्याची होती. आमच्या वाहनांवरचे सर्व हेडलाईट्स चालू ठेवून आम्ही बारकाईनं त्यांच्या हालचालींकडे लक्ष ठेवून होतो. सकाळचे 9 वाजले होते. आता हल्लाबोल करून निकराची लढाई करायची या इराद्यानं आम्ही आमच्या वाहनांसकट त्या जंगलात शिरलो. आमच्या वाहनांवर तोफा देखील बसवलेल्या होत्या. आम्ही तोफांचा जोरदार मारा सुरू केला आणि मला काही कळायच्या आतच अचानक माझी जीप एका स्फोटामुळे उंच उडाली. उडत्या वाहनातून मी बाहेर उडी घेतली. मी जमिनीवर आडवी पडले, पण ही जीप जमिनीवर कोसळून गडाबडा लोळत माझ्या दिशेनं आली आणि माझ्या उजव्या पायावर येऊनच स्थिर झाली. दुसऱ्या जीपमधल्या अधिकाऱ्यांनी त्यांची जीप माझ्यासमोर आडवी घालून नक्षलींच्या गोळ्या चुकवत मला कसंबसं आपल्या जीपमध्ये कोंबलं आणि आम्ही प्रचंड वेगानं त्या सापळ्यातनं बाहेर पडलो. या गोळीबारात 150 माओवादी ठार झाले होते. मला आणि जखमी जवानांना तिथून ताबडतोब हेलिकॉप्टर ॲम्ब्युलन्सच्या साहाय्यानं दिल्लीच्या कमांड हॉस्पिटलमध्ये हलवलं होतं. माझा डावा पाय गुडघ्यापासून कापून टाकावा लागणार असल्याचा निर्णय घेण्यात आला होता. संदेश चंदीगडहून ताबडतोब कमांड हॉस्पिटलमध्ये दाखल झाला होता. मला डाव्या पायाचं ॲम्प्युटेशन ही कल्पनाच पचनी पडत नव्हती, पण संदेशनी खूप समजावलं मला. मी मन घट्ट केलं आणि आता पर्यायच नाही म्हटल्यावर झाले तयार. या आठवणींमध्ये मी इतकी रेंगाळले की मला केव्हा झोप लागली ते कळलं नाही. 15 दिवसांपूर्वी या चकमकीची बातमी माध्यमांवर झळकलेली होतीच, त्यामुळे आप्तस्वकीयांची सकाळपासून भेटायला रीघ लागली होती. दिवस कसा गेला ते कळलं सुद्धा नाही. दिवसा त्या जीवघेण्या काळांचं प्रमाण जरा कमी होतं. रात्रीची जेवणं झाली आणि बेडवर दिव्येश, उमा आणि संदेश आरामात पहुडलेले होते. खेळून दमलेल्या दिव्येशला केव्हाच झोप लागली होती. उमा, तू या फॅन्टम पेनबद्दल मला नीट सांग बरं जरा. डॉक्टर सांगत होते ना तेव्हा माझं त्याकडे नीट लक्ष नव्हतं. ॲम्प्युटेशन झालेल्या बहुतेकांना अशा प्रकारच्या वेदनांचा सामना करावा लागतो. त्याला फॅन्टम लिंब पेन असं म्हणतात. अशा माणसाचा मेंदू संभ्रमात असतो. मेंदूच्या फॅन्टम लोबमधल्या मोटर नर्व्हजला आपल्या शरीराचा एखादा अवयव नियोजित ठिकाणी नाही याचं ज्ञानच नसतं. ही जाणीव त्याला नसल्यामुळे स्पायनल कॉर्डच्या मार्गानं मेंदूच त्या अवयवाला आज्ञावली देण्याचं काम अखंडपणे चालू ठेवतो. मेंदूनं आज्ञावली तर दिलेली असते, पण तो अवयव ॲम्प्युटेशन करून काढून टाकलेला असल्यामुळे ती आज्ञावली त्या इच्छित ठिकाणी पोहोचतच नाही. मग मेंदूला आज्ञावली पाळली गेल्याचा निरोप मिळत नाही आणि मग हा मेंदू मोटार नर्व्हजला कडक कारवाई करण्याची आज्ञावली पाठवतो. आणि मेंदूच्या या कडक आज्ञावली म्हणजेच माझं हे फॅन्टम पेन. कळलं?
अगं आई गं, काय कळ आहे रे ही बाबा. ही कळ मात्र काही सुचू देत नाही. डॉक्टर म्हणाले होते, युद्धभूमीवर हातपाय गमावून बसलेले हजारो सैनिक या फॅन्टम लिम्ब पेनला बळी पडलेले होते. या जीवघेण्या वेदनांपासून मुक्ती मिळावी म्हणून जगभर संशोधन सुरू असलं तरी रामबाण उपाय मात्र काही केल्यास सापडत नाहीये. सकाळी उठल्या उठल्या डोक्यात फक्त कुटुंबकम हॉस्पिटलचा विचार संदेशच्या मनात घोळत होता. दुपारी 11च्या सुमाराला हॉस्पिटलच्या व्यवस्थापकाचा फोन लागला. येस, कुटुंबकममधनं डॉक्टर हिमांशू गुप्ता बोलतोय. डॉक्टर, माझी पत्नी कमांडो उमा या फॅन्टम लिम्ब पेनमुळे खूप त्रस्त आहेत. नक्षली हल्ल्यात त्यांचा डावा पाय ॲम्प्यूट करावा लागलाय. आलंय लक्षात. हे बघा, मी संबंधित डॉक्टरांशी बोलतो आणि संध्याकाळपर्यंत फोन करतो. ठरल्याप्रमाणे संध्याकाळी 4:30 वाजता हॉस्पिटलमधनं फोन आला. मी अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टर ओंकार निनावे बोलतोय. कमांडो उमा यांच्या धाडसाची कथा मी स्वतः टीव्हीवरती काही दिवसांपूर्वी पाहिली आहे. ते आहेत का तिथे? त्यांना द्या बरं जरा. येस सर, मी उमा बोलतेय सर. कशा आहात मॅडम? वेदनांनी खूप त्रस्त आहे मी सध्या. काळजी करू नका. यावरती जिनोम थेरपीचे प्रयोग जवळजवळ दृष्टीपथ्यात आलेले आहेत. नोबेल पुरस्कारप्राप्त शास्त्रज्ञ डॉक्टर पीयूष गोयल आणि डॉक्टर सोफिया अँडरसन यांनी कुटुंबकमच्याच जीन मॉडेलिंग विभागात हे तंत्र विकसित केलेलं आहे. भारतात ही थेरपी सुरू करण्यासाठी 4 विविध DNA सल्लागार समित्यांकडनं मान्यता मिळवावी लागते. त्यासंबंधीची प्रक्रिया चालू आहे. डॉक्टर पीयूष गोयल यांनी उद्या सकाळी 11:30 वाजताची तुमच्या भेटीची वेळ निश्चित केली आहे. वेलकम मॅडम. उमा आणि संदेश जसे कुटुंबकममध्ये प्रविष्ट झाले तसं हिमांशू गुप्ता यांनी त्यांना एका छोटेखानी थिएटरमध्ये आदरपूर्वक नेऊन बसवलं आणि अर्ध्या तासाचा कुटुंबकमची माहिती देणारा व्हिडिओ सुरू केला. भारत सरकारच्या विज्ञान आणि तंत्रज्ञान विभागातर्फे वसुधैव कुटुंबकम या एका अत्यंत महत्त्वाकांक्षी वैद्यकीय सेवा प्रकल्पानं आखीव आणि रेखीव असा चंदीगडच्या परिसरात आकार घेतला होता. या हॉस्पिटलचे 2 विभाग एकमेकाला सहाय्यभूत ठरून कार्य करत होते. एक विभाग हा शल्यकर्म आणि जनुकोपचार पद्धतीसाठी होता. यात बालरोगापासनं ते स्मृतिभ्रंश यासारख्या रोगांचे इलाज होत होते आणि दुसरा विभाग हा बायो ॲक्सिस DNA संशोधन केंद्र म्हणून कार्यरत होता. या केंद्राचे 4 स्वतंत्र संशोधन विभाग आहेत. नॅनो रोबोटिक्स, बायोफिजिक्स, बायो इन्फॉर्मॅटिक्स आणि जीनोम मॉडेलिंग. या संशोधन विभागातली सर्व मंडळी आपापल्या विषयातले डॉक्टरेट असलेले शास्त्रज्ञ होते. त्यात 50% शास्त्रज्ञ नोबेल पारितोषिक विजेते होते. हे फक्त सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल म्हणून उदयाला आलेलं होतं. विशेष म्हणजे असाध्य अशा रोगांवर जनुकोपचार पद्धती विकसित करण्याचे अनेक यशस्वी प्रोटोकॉल्स आणि प्रारूप इथं तयार करण्यात आली होती. हे हॉस्पिटल म्हणजे एक कुटुंब म्हणून काम करतं. इथला प्रत्येक रोगी हा त्या कुटुंबाचा अविभाज्य सदस्य असावा ही कल्पना डोळ्यापुढे ठेवून कुटुंबकमनं आपली कार्यपद्धती निश्चित केलेली होती. सामाजिक भान असलेल्या आणि इथे कार्यरत असलेल्या नोबेल विजेत्यांनी आपली बक्षिसाची सर्व रक्कम दान करून या विश्वसेवा केंद्राची उभारणी केली होती. अत्यंत भारावलेल्या अवस्थेत उमा आणि संदेश अस्थिव्यंगतज्ञ डॉक्टर ओंकार निनावे यांच्या केबिनमध्ये दाखल झाले. कमांड हॉस्पिटलमधनं तुम्हाला डिस्चार्ज मिळाला आणि 2च दिवसांनी मला तुमच्या केससंबंधी सविस्तर निरोप मिळाला असं म्हणून डॉक्टरांनी त्यांच्या ॲम्प्युटेशन केलेल्या पायाची नीट तपासणी केली. सोबत आणलेले सर्व पेपर्स, चाचण्यांचे रिपोर्ट्स हे सुद्धा निनावे यांनी डोळ्याखालनं घातले. मला असं वाटतंय की या चाचण्या पुन्हा करण्याची तशी गरज नाही आहे, कारण आपण आता यासाठी जी उपचार पद्धती वापरणार आहोत ती जनुकीय चाचण्यांवर आधारलेली असेल. आपण आता बायो ॲक्सिस DNA संशोधन केंद्रात
नोबेल लॉरिएट डॉक्टर पियुष गोयल यांची भेट घेऊया. निनावे यांनी डॉक्टर पियुष गोयल यांच्या केबिनचं दार नॉक केलं. आत येऊ का सर? आतून एक करडा आवाज आला. यस, कम इन प्लीज. आम्ही जसे आत प्रविष्ट झालो तसे गोयल साहेब उठले आणि त्यांनी वॉकर घेऊन उभ्या असलेल्या उमाला आणि संदेशला एक आदरयुक्त कडक सॅल्यूट ठोकला. एखादी रिफ्लेक्स ॲक्शन घडावी तशी दोघांनी एखाद्या ब्रिगेडियरला ठोकावा तसा परतीचा सॅल्यूट करून गोयल साहेबांनी दाखवलेल्या आदराला नम्रतेनं उत्तर दिलं. 70 ओलांडलेले, डोक्यावर साफ टक्कल, पांढरी अस्ताव्यस्त वाढलेली दाढी, डोळ्यावर चष्मा, रापलेला चेहरा आणि चेहऱ्यावर विद्वत्तेचं तेज. जणू साक्षात चार्ल्स डार्विनच खुर्चीत बसलेले होते. सर, अहो आम्ही तर आपल्या मुलांसारखे आहोत. आपण आम्हाला सॅल्यूट करून लाजवलं. नो 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 बेटा, तुम्ही आहात म्हणून आम्ही सुरक्षित आहोत. सर, आपण नोबेल लॉरिएट आहात सर. तुमची भेट झाली हे आमचं भाग्य. ओके, ते सोडा, आपण आता मुद्द्यावर येऊया. एखादा अवयव काढून टाकल्यावर सुद्धा तिथे वेदना होतात हा सध्या जरी असाध्य रोग मानला जात असला तरी आम्ही जनुकोपचाराच्या साहाय्यानं त्यावर बरीच मात केलेली आहे. तुमचा कापलेला अवयव आम्ही तुमचीच जनुकीय प्रणाली वापरून आभासी पद्धतीनं रेखांकित करणार आहोत. म्हणजे तुमच्या कापलेल्या पायाची चक्क त्रिमिती प्रतिमा. त्याचा अभ्यास करून पुढची योजना आखता येऊ शकते. अर्थात त्यासाठी तुम्हाला तुमचा DNA नमुना द्यावा लागेल. म्हणजे नेमकं काय करावं लागणार आहे? घाबरू नका. हे बघा, तुमचा DNA हे तुमची वैयक्तिक संपदा आहे. ती प्रयोगासाठी द्यायची का नाही हे सर्वस्वी तुम्हीच ठरवायचं आहे. याच्यासाठी तुमच्या लाळेचे आणि रक्ताचे नमुने तुम्हाला द्यावे लागतील. या संबंधीच्या औपचारिकता आपण जेनेटिक्स विभागात जाऊन पूर्ण करून घेऊ शकता. सर, आपल्याला भेटून खूप उभारी आली आहे. आपण वेळ दिल्याबद्दल धन्यवाद सर. आज डॉक्टरांची यथासांग भेट झाली होती. उमाला खूप हलकं वाटत होतं. काहीतरी उपाय नक्की निघेल अशी आशा वाटत होती. अंथरुणावर पहुडल्यावर वेदना विसरण्यासाठी मन भूतकाळात रममाण झालं होतं. निद्रा देवतेच्या अधीन जाऊन मी स्वप्ननगरीत केव्हाच प्रविष्ट झाले होते. खरंच, कुठे गेलं ते माझ्या पायातलं बळ? माझ्या पायात बळ नसलं म्हणून काय झालं? लहानपणी गुरुजी म्हणाले होते, तुझ्या अंतर्मनाचा वेध घे. मी पार गडचिरोलीच्या शालेय जीवनात जाऊन पोचले होते. नक्षलींच्या तावडीतून सही सलामत परतले आणि शाळेनं माझा भव्य सत्कार आयोजित केला होता. मुख्याध्यापक गुरुजी मला माझ्या बलस्थानांची ओळख करून देत होते. उमा, आयुष्यात तुझ्या शक्तिस्थानांचा तुला कधीच विसर पडू देऊ नकोस. तुझी 2 शक्तिस्थानं आहेत. पहिलं म्हणजे तुझी अंतर्मनाचा वेध घेण्याची शक्ती आणि दुसरं शक्तिस्थान आहे 100 हत्तींचं बळ असलेले तुझे 2 पाय. मला स्वच्छ आठवतोय तो प्रसंग. गडचिरोलीचे जिल्हाधिकारी माझे वडील दिनेश गोंड यांच्या बंगल्यावर दुपारी 1च्या सुमाराला चांगली अस्वस्थता जाणवत होती. दिनेश नेहमीप्रमाणे दुपारी जेवायला घरी परतला होता. रिवाजानुसार सुशीलाताईंनी पण ताटं वाढायला घेतली होती. दिनेश फ्रेश होऊन डायनिंग टेबलवर येऊन बसला होता. सुशीला, उमा अजून शाळेतून आली नाही वाटतं, जरा बघ बरं. अहो 10वीचं वर्ष आहे. जास्तीचे क्लासेस सध्या सुरू आहेत ना, येईल थोड्या वेळात. अरे पुंगाथी, उमाच्या शाळेची बस अजून आली नाही वाटतं. बाईसाहेब, गाडी तर केव्हाच येऊन गेली, पण उमाताई काही आल्या नाही बघा. मी तुम्हाला सांगणारच होतो. बघ, ताबडतोब शाळेत जा आणि तपास कर. दिनेश अस्वस्थ झाला होता. रिकाम्या ताटाला नमस्कार करून तो उठला. त्यानं एव्हाना पोलीस स्टेशनला फोन करून पोलिसांतर्फे शोधाशोध करायला सुरुवात केली होती. DIG साहेबांपर्यंत निरोप गेला होता. वेळ हातातून निष्ठत चालली होती. कुठेच काहीच पत्ता लागत नव्हता. संध्याकाळचे 7 वाजून गेले होते.
इतक्यात जंगलाच्या दिशेनं नोगोती नावाचा एक आदिवासी धापा टाकत कलेक्टर साहेबांच्या बंगल्यावर पोहोचला. घनदाट जंगलात 10 किलोमीटर आत त्यानं 4 नक्षली उमाताईंना त्यांच्या कॅम्पकडे नेत असताना बघितलंय असं त्यांनी त्यांना सांगितलं. दिनेश आणि सुशीला सुन्न आणि हातबल होते. काहीतरी हालचाल त्वरित करायला हवी होती. कालच DIG साहेबांनी एका मोहिमेअंतर्गत याच एटापल्ली जंगलात 10 नक्षलींचा खात्मा केला होता. मोहीम फते झाली होती आणि त्याचाच हा कदाचित सूड असावा. DIG साहेबांनी आता ही शोध मोहीम स्वतःच्या हाती घेतली. या परिसराची चांगली ओळख असलेले 3 पत्रकार दुसऱ्या दिवशी पोलीस कार्यालयात दाखल झाले होते. तेच नक्षली कॅम्पपर्यंत पोहोचू शकत होते. हे बघा, उमाला सोडण्याच्या बदल्यात त्या नक्षलींना काय पाहिजे त्याचा अंदाज घ्या आणि उमाला सोडवून आणा, DIGंनी त्यांना सांगितलं. साहेब, हा कॅम्प 30 किलोमीटर आत घनदाट जंगलात वसलेला आहे. एकदा आम्ही या कॅम्पवर बोलणी करायला गेलो होतो. पोचायला 2 दिवस लागतील. आमच्याबरोबर कोणी अनोळखी व्यक्ती असल्याचा त्यांना सुगावा जरी लागला तरी त्याला ते मारून टाकतील. हे बघा, ही सगळी साधन सामग्री घ्या, लवकरात लवकर निघा. मला उमा सुखरूप परत हवी आहे. 2 दिवसांची पायपीट करून नक्षली सरदार B सुधाकर याच्या कॅम्पवर पत्रकार दाखल झाले होते. सरदारानं त्यांचं स्वागत केलं. काय संदेश आणलाय कलेक्टर साहेबांच्याकडनं? सरदारनं त्यांना विचारलं. सरदार, उमाला नेण्यासाठी आलोय आम्ही. अरे, घाई कसली करताय? आमचे 10 लोक मारले, त्याचं काय? पण उमा सुरक्षित आहे ना? अरे, बोलवा रे त्या छोकरीला, बघू द्या त्यांना स्वतःच्या डोळ्यांनी. सरदार 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 उमा इथं दिसत नाही सरदार. ती चकमा देऊन नक्की पळाली सरदार. खोलीच्या छताची 4 कौलं काढून सटकली छोकरी सरदार. संपूर्ण कॅम्पवर गोंधळ माजलेला होता. सरदारचा चेहरा लालबुंद झाला होता. पत्रकार तर फार गोंधळून गेले होते. आलो कशासाठी आणि घडतंय काय? अरे, पळून पळून कुठे जाईल या घनदाट जंगलात ती कार्टी? निघा, तिला आणा पकडून, चला. संध्याकाळपर्यंत चालवलेल्या या शोधकार्यानंतर नक्षली पथक हात हलवत परत आलेलं होतं. छोकरी इतक्या चपळ गतीनं पळाली कशी म्हणून सरदार आदळआपट करत होता. सरदारनं अंधारात सर्चलाईट घेऊन एक वेगळं पथक उमाच्या मागावर पाठवलं, पण तेही निष्फळ ठरलं. दुसऱ्या दिवशी सकाळी तेही पथक रिकाम्या हातानं परतलं होतं. नुकतीच पहाट झाली होती. धापा टाकत उमा बंगल्याच्या कंपाऊंडपर्यंत पोहोचली होती. अंधारात टॉर्च घेऊन वॉचमन बघतो तर काय, उमाताई साक्षात समोर धापा टाकत जमिनीवर आडवी पडली होती. साहेब 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 लवकर या साहेब, लवकर या, उमाताई आल्यात साहेब, बेशुद्ध पडलेत, त्या थरथरतायत साहेब, लवकर या साहेब. दिनेश, सुशीला, नोकर पुंगाती सगळे धावत बाहेर आले. दिनेशनं उमाला आपल्या पोटाशी घेतलं. अरे, पाणी आण, पाणी. उमा बेटा, शुद्धीवर ये बेटा. बेटा, डोळे उघड बेटा. कमॉन कमॉन माय ब्रेव्ह डॉटर, डोळे उघड बेटा. तू घरी आली आहेस. तू सुखरूप आहेस बेटा, सुखरूप आहेस. सुशीलानं उमाच्या तोंडावर पाणी शिंपडलं. सुशीलानं तिला हृदयाशी घेतलं. तिच्या डोक्यावरून, पाठीवरून प्रेमानं आणि धीरानं हात फिरवला. आईच्या आश्वासक प्रेमळ स्पर्शानं उमाच्या हृदयाची धडधड थांबली. 2 दिवसांपूर्वी उमानं परिधान केलेला शाळेचा पंजाबी ड्रेस अनेक ठिकाणी फाटलेला होता. पायांना चिरा पडल्या होत्या. ओठ कोरडे पडले होते. चेहरा काळा आणि भकास झाला होता. प्रचंड थकवा आला होता तिला. दिनेशनं DIG साहेबांना आणि डॉक्टरांना फोन करून बोलावून घेतलं. ही बातमी वाऱ्यासारखी महाराष्ट्रभर पसरली. औषधोपचार आणि मलमपट्टी तर झालीच, पण याचा जो धसका तिने घेतला होता त्या शॉकमधनं ती बाहेर पडत नव्हती. जीवाच्या आकांताने तिने ती शर्यत जिंकली होती. 1 आठवड्यानंतर सगळं स्थिरस्थावर झाल्यावर उमानं माध्यमांसमोर मुलाखत दिली. मला एका कौलारू खोलीत डांबून ठेवलं होतं. मला संध्याकाळचं जेवण सुद्धा दिलं. मी मात्र त्या खोलीची बारकाईनं पाहणी करत होते. तिथून पळून जाणं नक्की सोपं नव्हतं.
पण मनाशी निर्धार केला की इथून आजच रात्री बाहेर पडायला हवं. उशीर केला तर कधीच शक्य होणार नाही. त्या बसक्या खोलीच्या खिडकीवर चढून मी कौलांचा अंदाज घेतला. कौलं अधांतरीच होती, निघण्यासारखी होती. 4 कौलं काढली तर बेचक्यातनं मी बाहेर पडू शकणार होते. रात्री 12च्या सुमाराला किर्र, गर्द आणि घनघोर अशा या जंगलात मी पाऊल ठेवलं. या घनदाट जंगलात निसरड्या वाटा, डोंगर, कडे आणि कपारी पार करण्याचं आव्हान होतं माझ्यापुढे. मी त्या दिवशीच्या मध्यरात्रीच मोठ्या निश्चयपूर्वक पसार झाले होते. कदाचित सकाळी 9च्या सुमाराला इकडे पत्रकारांशी सरदारबरोबर बोलणी चालू असताना जंगल तुडवत मी कॅम्पपासनं 10 किलोमीटर त्रिज्येच्या कोअर झोनमधनं बाहेर पडले होते. तोपर्यंत नक्षली पूर्णपणे गाफील होते. उन्हं जशी वर यायला लागली तसा माझा वेग कमी झाला होता. नक्षलींचं शोधकार्य वेगात सुरू झालं होतं. जंगलातल्या उघड्या परिसरात जमिनीवर सरपटत मी अंतर कापत होते, पण अजून 20 किलोमीटरची मजल मारायची होती. जंगलात बंदुकीच्या गोळ्यांचे आवाज येत होते. मला जंगलात नेत असतानाच काही महत्वाच्या खुणा मी मनात पक्क्या कोरून ठेवल्या होत्या. मला अंधार पडायच्या आत जंगल पार करून बाहेर पडायचं होतं. 2 वेळा मी वाट चुकले. माझं अंतर्मन मला सूचना देत होतं आणि मी पुन्हा योग्य वाटेवर येत होते. मधूनच ओळखीची खूण दिसली की दिलासा वाटत होता. रात्री 9 वाजता मी घनदाट जंगलाच्या बाहेर पडले आणि मला आउटर झोनमध्ये ओळखीची घरं दिसायला लागली. मी आता धावून धावून दमले होते. गोळीबार बंद झाला होता, पण कुठून एखादा नक्षली सिव्हिल ड्रेसमध्ये समोर येऊन उभा राहील सांगता येत नव्हतं. माझ्या शरीरात आता बिलकुल त्राण उरलेलं नव्हतं. 24 तास झाले तोंडात पाण्याचा एक थेंब सुद्धा नव्हता. मला आता कुठला धोका पत्करायचा नव्हता. आहे तशी, होईल तसं मी शेवटचे 5 किलोमीटर मोठ्या कष्टानं पार केले आणि बंगल्याच्या दरवाज्यापाशी येऊन बेशुद्ध पडले. आठवणी पुढे सरकतच होत्या. मी BA झाले. वडिलांच्या बदलीमुळे दिल्लीला स्थायिक झालो होतो. मला मैदानी खेळात चांगली गती प्राप्त झाली होती. मी चांगली धावपटू बनले होते. CRPFमध्ये कमांडो म्हणून दाखल होऊन मला आता 5 वर्ष झाली होती. कॉमनवेल्थ गेम्सची तयारी जोरात चाललेली होती. भारताची 100 मीटर स्प्रिंट रनर म्हणून मला जगभर ओळखायला लागले होते. ऑलिम्पिक्समध्ये सहभाग हे माझं स्वप्न होतं. यंदाच्या कॉमनवेल्थ स्पर्धा गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया इथे भरणार होत्या. 100 मीटरसाठी पुरुष गटातनं IPS अधिकारी संदेश मल्होत्रा आणि महिला गटातनं उमा गोंड अशी आमची निवड झाली होती. गंमत अशी होती की माझं टायमिंग होतं 10.21 सेकंद आणि संदेशचं टायमिंग होतं 10.26 सेकंद. संदेशसाठी माझं टायमिंग मोडणं हे फार मोठं आव्हान होतं. त्यावरून माझी आणि संदेशची नेहमी थट्टामस्करी चालायची. या एका मुद्द्यावरनं संदेशच्या मनात माझ्याबद्दलचा आदर खूप वाढला होता. आम्ही गोल्ड कोस्ट ऑस्ट्रेलिया इथे दाखल झालो होतो. एक दिवस थट्टामस्करी अगदी शिगेला पोचली होती. पैजा लावणं चालू होतं. करता करता माझ्या तोंडून शब्द बाहेर पडले की चल संदेश, मी आज माझंच स्वयंवर जाहीर करतेय. या स्पर्धेत जर तू मला टायमिंगच्या बाबतीत हरवलंस तर मी तुला नवरा म्हणून स्वीकारेन. संदेश सुद्धा चांगला फॉर्ममध्ये होता. तो म्हणाला, ओके डन उमा, हे आव्हान मी स्वीकारतोय. मला अजून आठवतंय, या स्पर्धेत त्यांनी मला तर हरवलंच, पण आम्ही दोघं आपापल्या क्रीडा प्रकारात सुवर्णपदकाचे मानकरी ठरलो होतो. या स्पर्धेत भारताचं राष्ट्रगीत 2दा वाजलं होतं. आम्ही एकमेकांची सुवर्ण पदकं परिधान करून जीवनसाथी बनलो होतो. जणू स्वर्गातनंच पुष्पवृष्टी होत होती. साखर झोपेतून जागे झाले आणि बघते तर काय, समोर उभं राहून संदेश म्हणत होता, उठा मॅडम, आज तुमचा वाढदिवस आहे, हा घ्या पुष्पगुच्छ. दुसऱ्या दिवशी 4 तज्ज्ञ वैज्ञानिकांची ही रोगोपचार नीती आखण्यासाठी सभा बोलावण्यात आली होती. बायोफिजिक्स विभागाचे नोबेल लॉरिएट पीयूष गोयल, जिनोम मॉडेलिंग विभागाच्या नोबेल लॉरिएट
सोफिया अँडरसन, बायो इन्फॉर्मॅटिक्स विभागाचे निषाद देशमुख आणि नॅनो रोबोटिक्स विभागाचे मंदार कर्वे. पियुष गोयल वैज्ञानिकांना सूचना देत होते. मेंदूतल्या न्यूरॉन पेशी नर्व्हच्या साहाय्यानं संदेश पायाच्या बोटांपर्यंत पोहोचवतात. निषाद, तू या संदेश वाहनासाठी न्यूरॉन पेशीतली कुठली जनुकं नेमके कार्यरत असतात या संबंधीची डेटा बँक संगणकाच्या सहकार्यानं ब्राउज कर. उमाच्या DNA डेटाशी त्याची तुलना करून मला 2 दिवसात पाठवून दे. सोफिया, या केसमध्ये जर आपल्याला या वेदनांचा प्रवास म्हणजे अगदी कमरेपासून ते बोटाच्या टोकापर्यंत टप्प्याटप्प्यानं शोधून काढायचा असेल तर या वेदना कशा प्रवास करतात याचं स्लो मोशन त्रिमिती चित्र मिळवायला हवं. डेटा बँकमधून निषादकडून मिळालेल्या जनुकांचं त्रिमितीय आभासी प्रारूप तुला तयार करायचं आहे. म्हणजेच 3 डायमेन्शनल जेनेटिक सिम्युलेशन मॉडेल. म्हणजे नेमकं तुम्हाला कशा स्वरूपात हवंय सर हे? सरळच सांगायचं तर उमाच्या गुडघ्याखालच्या कापलेल्या पायाचं त्रिमिती छायाचित्र तयार करायचं आहे आणि ते अस्तित्वात असलेल्या कमरेपासूनच्या पायाच्या छायाचित्राशी जुळवायचं आहे. मला उमाच्या डाव्या कमरेपासून ते बोटांच्या टोकापर्यंतच्या संदेश वहनाचं संपूर्ण त्रिमिती आभासी प्रारूप हवं आहे. ओके सर, मला त्यासाठी लागणारं सॉफ्टवेअर आणि त्याचं प्रोग्रॅमिंग करण्यासाठी तुमची मदत लागेल. जरूर सोफिया, आय नो. मी तुला उमाच्या DNAचा टाईप आणि त्याचा आराखडा देतो, म्हणजे तुला पुढचं काम करायला सोपं जाईल. मंदार, तू आमचं सगळं संभाषण नीट काळजीपूर्वक ऐकलं असेलच. एकदा का या जनुकाचं त्रिमिती आभासी संगणकीय प्रारूप तयार झालं म्हणजे तुला तशा पद्धतीनं नॅनोबोट्स तयार करायचे आहेत आणि शेवटी तेच या फॅन्टम लिम्ब पेनवरती उपाय ठरणार आहेत. हो सर, भारतीय DNA सल्लागार समितीनं अद्याप या तंत्राला ओके दिलेला नाही आहे. रोग्याच्या शरीरात हे नॅनोकण विरघळायला हवेत तसे विरघळत नाही आहेत. ऑटो इम्युनिटीचा धोका आहेच, पण तो सुद्धा लवकर दूर होईल. आम्ही दिवस रात्र त्यावर काम करतो आहोतच. हे बघ, या जनुकाचं त्रिमितीय आभासी संगणकीय प्रारूप तयार व्हायला अजून 1 महिना तरी नक्कीच लागेल. अडचण असल्यास मला सांग, आपल्याला वेग घ्यायला हवा. निषादनं DNAचा आराखडा पियुष सरांना आणून दिला होता. गुड, फाईन. त्या आराखड्याकडे बघून पियुष उद्गारले. पियुष यांनी सोफियाला केबिनमध्ये बोलवून घेतलं. अगे आराखडा, याची संगणकावर प्रतिकृती तयार कर. तोपर्यंत मी त्याचा कोड विकसित करतो. पियुष सरांनी शेजारीच बसलेल्या त्यांच्या विद्यार्थ्याला आशिषला DNAचा आराखडा दिला आणि त्याचा कोड विकसित करण्याची महत्त्वपूर्ण कामगिरी सोपवली. पिको पिक्सलमध्ये काम करावं लागेल म्हटल्यावर किमान 10 दिवस तरी लागणारच होते. निषाद म्हणाला, पियुष सर, मग मी निघू का? काही मदत लागली तर मला कधीही बोलवून घ्या. माझी सुद्धा उत्सुकता आता शिगेला पोचली आहे. 6 दिवस अहोरात्र जागून संगणक कोड निर्माण करण्याच्या प्रयत्नात डॉक्टर पियुष मग्न होते. आशिषनं काम फत्ते केलं होतं. त्यांनी तो कोड समाधानकारक रनसुद्धा करून पाहिला होता. विकसित झालेला कोड सोफियाला सुपूर्द करून आता कापलेल्या पायाची त्रिमिती इमेज ती तयार करणार होती. बरोबर 3 दिवसांनी सोफियानं सभा बोलवली. डॉक्टर पियुष म्हणाले, येस सोफिया, काही विशेष सरप्राईज देणार आहेस का काय? येस सर. सर, या संगणक पडद्याकडे नीट बघा. ॲम्प्युटेशन केलेल्या पायाची इमेज 100% स्पष्ट उमटलेली आहे. ती इमेज सर्व दिशांनी फिरत होती आणि कमरेपासून ते पायाच्या बोटापर्यंतच्या नर्व्हची संदेश वहन क्रिया स्पष्ट दिसत होती. पियुष, निनाद, मंदार आणि सोफिया या इमेजकडे बघत राहिले आणि आश्चर्यानं म्हणाले, अनबिलिव्हेबल. इतक्यात डॉक्टर मंदार म्हणाले, पियुष सर, तुमच्यासाठी दुसरं सरप्राईज मी घेऊन आलोय. सर, कालच सिंगापूरच्या एका नॅनो टेक्नॉलॉजी संशोधन पत्रिकेत नॅनो बायोबोट्सबद्दल एक केस स्टडी वजा पेपर वाचण्यात आलाय. नॅनोबोट्स हे चुंबकीय कण शरीरात विरघळत नाहीत, पण आता बायोबोट्स यशस्वीरित्या कार्य करत असल्याचं त्यात म्हटलंय.
सिंगापूरच्या जेनेटिक बायोसेफ्टी सल्लागार समितीनं त्याच्या वापराला संमतीसुद्धा दिली आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे हे संशोधन करणारे दुसरे तिसरे कोणीही नसून तुमचेच मित्र नोबेल लॉरिएट डॉक्टर रुई झांग हे आहेत. अरे काय सांगतोयस काय? रुईनं तर माझं फार मोठं काम केलं असं म्हणायला हवं. मी बोलतो त्याच्याशी. आणि हे बघ मंदार, तू आता बोटांपर्यंत नर्वच्या जाणाऱ्या आभासी संदेश प्रक्रियेला थांबवण्यासाठी जनुकात जे उत्परिवर्तन घडवून आणायचं आहे त्याची साईट निश्चित कर. याबद्दल सविस्तर जीन थेरपीची उपचार नीती आखण्यासाठी आपण उद्या भेटूया. हे बघा, माझं रुईशी बोलणं झालंय. रुई आपल्याला हे तंत्रज्ञान द्यायला तयार झालाय. तेव्हा मला असं वाटतं की तू हे झालेलं सगळं काम घेऊन सिंगापूरला जावंस. रुईच्या प्रयोगशाळेतच प्रोटोकॉल विकसित करावा. पण सर, प्रश्न असा आहे की उमा मॅडमना ही थेरपी भारतात देता येणार नाही. त्यामुळे त्यांना त्यासाठी सिंगापूरला घेऊन जावं लागेल. मी सिंगापूरच्या संशोधनासंबंधी इथल्या DNA सल्लागार समितीशी बोलतो. नाहीच जमलं तर उद्या मॅडमना सिंगापूरला नेऊन थेरपी देऊ. ओके, नाव यू पॅकअप अँड फ्लाय टू सिंगापूर ॲज अर्ली ॲज पॉसिबल. मंदार सिंगापूरच्या प्रयोगशाळेत दाखल झाला होता. अरे वा 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 वा, तू तर चांगला तयारीनं आलेला दिसतोयस. डॉक्टर पियुषचा विद्यार्थी आहेस ना शेवटी. मेंदूकडून नर्वच्या मार्फत पायाच्या बोटांपर्यंत संदेश वहनाचा जीन ओळखलेला आहेस. त्याला आपण आता फॅन्टम जीन असं नाव देऊन टाकू. या तुमच्या संगणकीय प्रारूपानुसार या संवेदना कशा प्रवास करतायत हे आपण स्लो मोशनमध्ये बघूया. हे बघ हे बघ हे बघ, ही संवेदना गुडघ्यापर्यंत पोचतीये, क्षणभर थांबतीये आणि हे बघ परत कमरेच्या दिशेनं वरती जातीये. अरेच्या नीट बघ 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 बघ, पुन्हा तिला धक्का दिल्यासारखी ती वेगानं पायाच्या बोटापर्यंत पोचतीये. आणि यस, हाच तो महत्वाचा पॉइंट आहे. हीच ती जीव घेणी कळ आहे. फॅन्टॅस्टिक आहे हे सगळं. मंदार, आता मी तुला या थेरपीची प्रणाली कशी काम करते ते सांगतो. तुला 8 दिवसात हा प्रोटोकॉल विकसित करायचा आहे. माझे सहकारी तुला मदत करतील. आता आपल्याला ही संवेदना जर गुडघ्यापर्यंतच थांबवायची असेल तर हा धक्का देणारा फॅन्टम जीनचा जनुकीय तुकडा म्हणजेच तो नेमका पॉइंट किंवा ती नेमकी साईट शोधून काढावी लागेल आणि त्यात उत्परिवर्तन घडवून आणावं लागेल, म्हणजे म्युटेशन. त्यात उत्परिवर्तन झालं म्हणजे ती संवेदना गुडघ्याच्या खाली जाणारच नाही. हे उत्परिवर्तन घडवून आणणारा उत्परिवर्तक आपल्याला शोधावा लागेल. हा उत्परिवर्तक म्हणजे एखादं प्रथिन प्रयोगशाळेत विकसित करावं लागेल. त्याच्या प्रयोगशाळेत चाचण्या घ्याव्या लागतील. त्या जर यशस्वी झाल्या तर पुढे नॅनो बायोबोट्सचं तंत्रज्ञान आम्ही विकसित केलेलं आहेच. हे प्रथिन नॅनो बायोबोट्समध्ये समाविष्ट करून ते बोट्स रक्तात टोचून त्या नॅनो बायोबोट्सला मेंदूतल्या न्यूरॉन पेशींमध्ये दाखल करावं लागेल. तिथे ही प्रथिनं धक्का देणाऱ्या जनुकीय तुकड्यात उत्परिवर्तन घडवून आणतील आणि वेदना थांबतील. एम आय क्लिअर मंदार? रुईंनी विचारलं. मंदारनं अहोरात्र काम करून सिंगापूरच्या टीमबरोबर तो प्रोटोकॉल अखेरीस विकसित केला. नॅनोबायो बोट्समध्ये उत्परिवर्तक प्रथिनं समाविष्ट करून त्याचं सलाईन सोल्युशन इंजेक्शनच्या रूपात तयार झालेलं होतं. भारतात ही थेरपी वापरता येईल का हा प्रश्न मात्र अनुत्तरित होता. दरम्यानच्या काळात डॉक्टर पियुष गोयल यांनी भारतीय DNA सल्लागार मंडळाची भेट घेण्यासाठी वेळ मागून घेतली. डॉक्टर पियुष गोयल हे DNA तंत्रज्ञान क्षेत्रातलं फार मोठं नाव होतं. सिंगापूरमधलं संशोधन, डॉक्टर रुई यांचा या क्षेत्रातला सिद्धहस्त अनुभव आणि त्या संशोधनातले बारकावे याविषयी डॉक्टर पियुष यांनी सल्लागार मंडळींशी 4 तास सविस्तर चर्चा केली. सल्लागार मंडळ मात्र ही जोखीम घ्यायला तयार नव्हतं. उमा मॅडम या VVIP श्रेणीतल्या आहेत. आम्ही जोखीम नाही घेऊ शकत. तरीसुद्धा तुम्ही सादर केलेला डॉक्टर रुई यांच्या संशोधनाचं विश्लेषण करणारा रिपोर्ट आम्ही आमच्या तज्ज्ञ समितीसमोर ठेवतो. 72 तासाच्या आत तुम्हाला निर्णय कळवतो. उमा मॅडम यांना ही थेरपी सिंगापूरच्या हॉस्पिटलमध्ये देण्याचा पर्याय मात्र तुम्हाला खुला आहे. डॉक्टर गोयल या गोष्टीवर विचार करायला लागले. ही थेरपी भारतातच दिली जावी असा त्यांचा आग्रह होता. परंतु या सगळ्या तांत्रिक बाबींपासून मल्होत्रा कुटुंबाला त्यांनी दूर ठेवलेलं होतं.
मल्होत्रा कुटुंबानं प्रगतीचा आढावा घेण्यासाठी उत्सुकतेपोटी गेल्या 6 महिन्यात बऱ्याचदा चौकशीसुद्धा केलेली होती. भारतीय DNA सल्लागार मंडळाकडनं डॉक्टर पियुष यांना मीटिंगसाठी बोलावणं आलं होतं. 3 तास विचारमंथन झालं आणि अखेरीस असं ठरलं की सिंगापूरहून डॉक्टर्सची टीम भारतात येऊन कुटुंबकममध्ये ही थेरपी दिली जाईल. डॉक्टर रुई आणि डॉक्टर मंदार यांच्याशी डॉक्टर पियुष यांचं सविस्तर बोलणं झालं. सिंगापूरचं माउंट एलिझाबेथ हॉस्पिटल आणि भारताचं कुटुंबकम हॉस्पिटल यांच्यात योग्य ते करार करण्यात आले आणि भारतात फॅन्टम पेनसाठी पहिला जनुकोपचार करण्याचं निश्चित झालं. या उपचार पद्धती दर आठवड्याला 1 इंजेक्शन अशी 4 इंजेक्शन्स घ्यावी लागतात. प्रत्येक इंजेक्शन 6 तासांचं असेल आणि प्रत्येक इंजेक्शन नंतर 24 तास रोगी निगराणीखाली ठेवावा लागतो. उमा, तुझ्यासाठी एक अत्यंत आनंदाची बातमी आहे. फॅन्टम पेनसाठी उपाय सापडलाय. उद्या सकाळी 11 वाजता तू आणि संदेश भेटायला या. डॉक्टर पियुष यांनी फोन करून सांगितलं. मी तुमची खूप आभारी आहे. कसे मानू तुमचे आभार? माझ्याकडे शब्दच नाहीत सर. ठीक आहे, उद्या भेटू. काळजी घे. डॉक्टर मंदार आणि माउंट एलिझाबेथ हॉस्पिटलचे 6 जनुकोपचार तज्ज्ञ डॉक्टर्स भारतात दाखल झाले होते. ही उपचार पद्धती 4 आठवडे म्हणजे जवळजवळ 1 महिना चालू होती. लाईफ सपोर्ट सिस्टीम, इमर्जन्सी सिस्टीम या सगळ्या सज्ज होत्या. नॅनो बायोबोट्स उत्तम काम करत होते. या उपचारानंतर 1 महिन्यानी त्याचे परिणाम अनुभवायला मिळणार होते. फॉलोअप चालू होता. संदेश सगळी काळजी घेत होता. वेदनांचं प्रमाण हळूहळू कमी व्हायला लागलं होतं. वेदना पूर्णपणे नाहीशा व्हायला 6 महिने लागले. उमा मॅडमचा आत्मविश्वास वाढला होता. पोलीस विभागानं गेल्या 1 वर्षाच्या कालावधीत त्यांचं आत्मिक बल कधी कमी होऊ दिलं नाही. डॉक्टर निनावे यांनी त्यांच्या प्रोस्थेटिक लेगची संपूर्ण जबाबदारी पार पाडली. फॅन्टम लिंब पेनवर जीन थेरपीनं यशस्वी उपचार करून बरी झालेली ही जगातली पहिली वैद्यकीय केस होती. आज भारताचा 100वा प्रजासत्ताक दिन होता. फॅन्टम लिंब पेन पूर्णपणे थांबलेलं होतं. प्रोस्थेटिक पाय छान काम करत होता. उमानं पूर्वीच्या ITत चालण्याचा खास सराव करून त्या पायावर विजय मिळवला होता. ती कामावर रुजूसुद्धा झाली होती. अर्थात कामाचं स्वरूप धावपळीचं नव्हतं. सध्याचं काम बैठ्या स्वरूपाचंच होतं. कमांडो उमा मल्होत्रा यांचं प्रेसिडेन्शियल पोलीस मेडलसाठी नाव जाहीर झालेलं होतं. आजच्या जनपथवरील मार्च पास्ट परेडमध्ये 74 बटालियनचं नेतृत्व उमाकडे होतं. प्रजासत्ताकाची 100री म्हणजे देशभर उत्साहाचं वारं वाहत होतं. कुटुंबकमच्या स्टाफची बसण्याची विशेष व्यवस्था केलेली होती. शौर्य पदकासाठी नावाची घोषणा झाली. प्रेसिडेन्शियल पोलीस मेडल आणि कमांडो उमा संदेश मल्होत्रा लाल गालिच्यावरून एक एक पायरी चढत असताना तिच्या शौर्य गाथेचं वर्णन ऐकवलं जात होतं. कुटुंबकमचा शास्त्रज्ञ आणि डॉक्टर वर्ग जागीच उभं राहून टाळ्यांच्या गजरात तुम्हाला मानवंदना देत होता. तिच्या डाव्या पायाच्या लयबद्ध हालचाली बघून सारे आश्चर्यचकित झाले होते. विशेष अतिथींच्या मंडपात बसलेल्या संदेशची छाती अभिमानानं फुलून गेली होती. दिव्येशच्या चेहऱ्यावर निरागस आनंद विलसत होता आणि तो उड्या मारत आईचा तो रुबाब बघून टाळ्या वाजवत होता. संदेशचे आईबाबा तर इतके भावनावश झाले होते की त्यांनी अश्रूंना केव्हाच वाट मोकळी करून दिलेली होती. श्रोते हो, ही होती डॉक्टर रंजन गर्गे यांची कुटुंबकम ही कथा. कथा कशी वाटली हे कमेंट करून जरूर कळवा. ही कथा मित्रपरिवारात नातेवाईकात शेअरसुद्धा करा आणि चॅनल सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर प्लीज चॅनल तेवढं सबस्क्राईब करा. पुन्हा भेटूयात गर्गे सरांच्या आणखीन एका कथेसह. तोपर्यंत नमस्कार मित्रो.